सगळ्यांना मानाचा जय भीम. मी बहुजनित पॅन्थरचा विदर्भ अध्यक्ष करण खराटे, जातीवादाची आई झवणारा. जेव्हा जेव्हा आमच्या समाजावर किंवा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किंवा संविधानाबद्दल कुणी विटंबना करतो, तर त्या जातीवादी भडव्याची आई मी सातत्याने झवत असतो. परभणीमध्ये जे प्रकरण झालेलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान ज्याची विटंबना करण्यात आली, त्या जातीवादी भडव्याला आमच्या भीमसैनिकांनी, परभणीमधील भीमसैनिकांनी त्या जातीवादी भडव्याला भीमटोला दिलेलाच आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जे लोक भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जे मतं मागतात, आता कुठे गेले ते सगळे, आणि सांगतात की संविधान हे कधी बदलणार नाही, संविधान कोणी बदलू शकणार नाही, संविधानावर जर तुमचं एवढंच प्रेम आहे तर आता जे परभणीमध्ये प्रकरण झालं त्याबाबत आपण का स्टेटमेंट देत नाहीत. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटते की परभणीमध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये फक्त बौद्ध समाजच रस्त्यावर येतो. कारण लोकांना जे असं वाटते की भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचेच आहे. तर काही लोकांना हा गैरसमज आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान जे लिहिलेलं आहे त्यातून आपल्या भारत देशातील 7,743 जाती धर्मातील लोक फायदा घेतात, आणि जेव्हाही संविधानावर कोणी बोट उचलते तेव्हा फक्त रस्त्यावरचे आमचे भीमसैनिकच येतात. काही हरकत नाही. तुमची जी मानसिकता आहे ते तुमच्याकडेच ठेवा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना एक नारा दिला होता, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा संविधान रहेगा. आता संविधानावरती विटंबना झालेली आहे, त्यांची काही स्टेटमेंट आता अद्याप माझ्याकडे आली नाही किंवा मी कुठल्याही बातमीला त्यांची स्टेटमेंट बघितलेली नाही. काल परवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांना सुद्धा एका पत्रकाराने विचारपूस करण्यात आली की जे परभणीमध्ये प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाबाबत आपल्याला काय बोलायचं आहे. तेव्हा ते सांगतात की ज्या व्यक्तीने विटंबना केली तो व्यक्ती हा माथेफिरू होता. तर देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचं आहे की तो जर माथेफिरू असेल तर त्याच्यापुढे एक गुहाची प्लेट आणि अन्नाची प्लेट ठेवा, त्यामध्ये तो गू खातो की अन्न खातो हे आपल्याला समजेल. जर त्यांनी अन्न खाल्ला तर तो माथे फिरून नसणार, आम्ही त्याची आई होणार, आणि त्याने जर गू खाल्ला तर आम्ही 100% त्याला माथे फिरू म्हणून त्याला आम्ही सोडून देऊ. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हाही आमच्या समाजावर अत्याचार जोही भडा करतो त्याला बरेचसे राजकारणी, नेते, पुढारी हे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ठीक आहे, हरकत नाही. सत्ता कोणाची आहे आम्हाला तसे काही घेणं नाही. त्या परभणीमधील आमदार खासदार कोण आहेत त्याशी आम्हाला काही घेणं नाही. कारण की परभणीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाबाबत कुठलाही आमदार खासदार स्थानीय जे तिथे घडलं तिथे जाऊन काही त्यांनी शहानिशा किंवा पाहणीशा केलेली नाही आहे. त्या गोष्टीचंही आम्हाला वाईट वाटते. ठीक आहे, हरकत नाही. पण याच्यापुढे मी हे सांगतो की आता आपल्या नवीन वर्षी सुरुवात व्हायची बाकी आहे. आतापासूनच हे प्रतिसाद उमटायला लागले. आणखी 5 वर्षात काय होऊ शकते हे सांगू शकत नाही. ठीक आहे, आता ह्या 5 वर्षात अद्याप याच्यापुढे जर आता कुठलाही प्रकार घडला तर आपल्या भीमसैनिकांना, माझ्या महाराष्ट्रात सगळ्या भीमसैनिकांना एकच सांगतो की ज्याने हा प्रकार केलेला त्याला पहिलंही मारायचा नाही, त्याला काहीच करायचं नाही. सर्वात पहिलं ज्या मतदारसंघात हे कुठलंही प्रकरण घडते त्या मतदारसंघातल्या आमदार खासदार यांच्या ऑफिसं फोडायचे, याचे घर फोडायचे, नंतर जाऊन त्या व्यक्तीला मारहाण करायची. कारण की जोपर्यंत आमदार खासदार ॲक्शन घेत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. कारण की आपण त्याला निवडून दिलेलं असते आणि ते त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी असतात, त्यांची जबाबदारी असते. ठीक आहे, तर आपण सगळ्या भीमसैनिकांनी अद्याप आता केलं तर ठीक आहे, हरकत नाही. ते आपण शेवटपर्यंत करतच राहू. पण सर्वात अगोदर आता याच्यापुढे कुठलंही असं प्रकरण झालं तर सर्वात पहिले आमदार खासदार यांच्या ऑफिसात घर फोडायचे, तेव्हा त्यांना समजेल की कुठेतरी काहीतरी प्रकरण घडलं. मी जास्त काही बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण एकच सांगतो याच्यापुढे, माझ्या भीमसेना परत एकदा सांगतो की आपण कधीही आता असा प्रकार कुठल्याही महाराष्ट्राला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात झाला तर सर्वात अगोदर त्या मतदारसंघातल्या आमदार खासदारांचे ऑफिस आणि घरं फोडायची. बस, बाकी काहीच करायचं नाही. विषय संपला. जय भीम.